लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सरप्राईज करा. मला म्हणा येत नाही तुझी. तू म्हण लाईक करा, सबस्क्राईब करा म्हण. सबस्क्राईब करा. येत नाही नाही तर ते म्हणणार की आहो एकदा ट्राय तर कर. सबस्क्राईब. सबस्क्राईब. वाव असं फक्त असं करा. वाव. सबस्क्राईब. सबस्क्राईब. कमेंट. नमस्कार, मी तुमचा लाडका अक्षय. सकाळ सकाळी पाहू शकता गडबड झालेली आहे. आजचा दिवस पावसाने सुरुवात केलेली आहे. बघू शकता गडबड झालेली आहे आता सगळ्यांची बिछाना काढताना. मंगापासून सगळ्यांना उठवत होतो, कोणी उठत नव्हतं. आता कशी गडबड झालेली आहे. ही बरडवली पिल्ली आहेत. ही पिल्ली बाहेर काढली जाता. पाऊस खूप मोठा आलाय, लय पाऊस आलाय, गार लागा लागले. हर्षा हे बघा 8वीला आता सेवा करतोय खट्ट एकदम. हे देखो बरडवली पिल्ली बाहर निकाल रहा है सब लोग. ये ठाण मालक इधर आहे. घ्या 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 सगळ्यांनी. तर मित्रांनो आम्ही आता पिल्ली पाजून झालेलो आहे. एकदम पाऊस पडलेला आहे आणि मेंढ्या वगैरे पिळलेल्या पण आहेत आम्ही. पिल्ली काय आज जास्त पिल्ली नाहीत, त्यामुळे मेंढ्यांना दूध तसंच राहिलं होतं. तर आज दूध पिळून झालेलं आहे आता आम्ही. आता मेंढरांना जरा औषध पाजायचं आहे. ह्या पावसातनी कडाक्याचा पाऊस पडतोय, मेंढरं लागले तर आजारी पडायला बघू शकताय. एकदम मेंढरं जिंगारलेत पूर्ण, त्यामुळे औषध पाजायचं आहे आता. औषध पाजून झाल्यावर मग खांड सोडायचं. पाऊस काय सकाळ सकाळ आज पावसानं चालू केलेला आहे. मोठा पाऊस आहे, पूर्ण भिजलोय. या मोसममध्ये आम्ही आता चाललोय चहा प्यायला. थंडी एकदम कडकडून वाजायला लागली आहे आणि ह्या मोसममध्ये चहा पिणं म्हणजे तुम्ही अनुभवलंच असशील. पाऊस एवढा खतरनाक पडायला लागला आहे. तर स्वर्ग म्हणते ते हेच. ते म्हणताय नाही तुम्ही स्वर्ग कुठं आहे, स्वर्ग कुठं आहे. स्वर्ग बघा यो स्वर्ग, याला स्वर्ग म्हटलं जातं. या बाळूमामांच्या सेवेला येणं म्हणजे स्वर्ग आहे. या सेवेला यायला लागतंय. पावसाही सेवा करायची, पावसाही खतरनाक सेवा. ह्या विषयामध्ये ह्या मोसम मध्ये चाय पिणं म्हणजे काय चेष्टा नव्हतं. पहिलवान हो काय हा चहा गरम गरम आता प्यायची मस्त पैकी. जय बाळूमामा. जय बाळूमामा. ये अपना भाई है यार, ये अपना भाई है. वो अपना भाई है, वीडियो निकलता है, उसका वीडियो फेमस हो जाता है, बाळू मामा का आशीर्वाद रहता है. सकाळ सकाळी मोसम मध्ये ठोसन चहा प्यायची खतरनाक. हे बघा मामांच्या तळावर प्रसाद. या भर पावसात प्रसाद शिजत आहे. तुम्ही आणि म्हणशीला काहीतरी हे वेगळं आहे. हे बघा भर पावसात प्रसाद शिजत आहे. बाजोलीकर आहे तिथं, आचार्य मानाचा आचार्य आहे तिथं. बघूया बघा तुम्ही. आणि विषय नॉट आहे. जय बाळूमामा. चला गे पालखी. मामांचा झेंडा डवलत राहणार बोंड्या माळावर. हे बघा खूप केलेले आहे आम्ही. निघालोय आता. पैलवानाचा विषय लय मोठा आहे. तुम्हाला कधीतरी निवांत त्यांची मुलाखत घेऊन त्यांचे विषय दाखवतो तुम्हाला. विषय लय हार्ड आहे. तुम्ही म्हणशीला पैलवान असा दिसतोय आता. लय मोठा विषय आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आता पावसाचा आजचा व्हिडिओ दाखवतो फक्त. हे निळं कांड आहे नानाचं. बाळूमा बघू शकताय. पाऊस मोठा आहे. मेंढरं बघा पळायला लागले. हिरवं खांड बघा नंबर 60 मधलं. हे बघा मेंढक्यांची अवस्था. तुम्ही म्हणणारा आणि काहीतरी ह्यो फेक दाखवतोय. हे फेक नाही. या बघा भर पावसात धिंगाणा केलाय पैलवानाने. आणि तुम्ही म्हणणार ह्यो काहीतरी उगाच खोटं काहीतरी सांगतोय. बघू शकता तुम्ही भर पावसात मेंढकं किती गारटलेलं आहेत, तरी पण सेवा थटणार नाही. बघा कांड ओढायला लागलेत. तुम्ही म्हणशील आणि ह्यो काहीतरी खोटं दाखवतोय. हे बघा पावसात उन्हाळ्यात कोण पण सेवा करतोय, पावसात सेवा करायला जिगर लागतंय. बघा इथं गुंडा पण आहे. हा विषय नाही. हे भाऊ मुंबई पोलीस आहेत. आता ट्रेनिंगला जाणार आहेत, पण मेंढरा सेवेला आलेत. मेंढरा सेवा करतायत. बघा भर पावसात देवामुळं पैलवान सेवेला आलेत, त्यामुळं सेवा पावसात थट्ट सेवा करायला लागलेत. बघू शकताय. काय पासने पावसाने धिंगाणा घातला होता. वातावरण अजून पावसाचंच आहे.
पाऊस चालू आता बंद झालाय आणि पैलवानाला सुचायला लागलंय गाणं. पैलवान गाणं म्हणणार आहे. पाप करूनी पापी मन हे सैरे वैरे पळतय रे. आहा. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळतय रे. कराय अरे काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळतय रे. तू केलेलं पाप हे देवाला कळतय रे. वारणीचा आहे बघा. कंपनी आहे बघा. हा 8वीचा मेंबर आहे. 12 वर्षाचा वाघ आहे ढाल्या वाघ. हे असती, हे बघा, असती. आमच्या रताळे खाली थांबलेत. हस्ती हे बघा, वाघ बोलती. गेलाय ना भाईवर. डाळ पाडतोय. याला लय मोठी हस्ती म्हणतात भाऊ. तर जय बाळूमा. सकाळपासून एकदम भिजून काला झालेला पूर्ण अंगाचा. बघा आता वाळलोय बिळलोय निवांत सगळं झालंय व्यवस्थित. आणि आता पण पावसाचं वातावरण झालेलं आहे डबल. हे बघा गार एकदम वारा सुटलाय आणि चीज पाडली आहे इथे. चीज बिनली आहे पूर्ण. मेंढरं पण खायला लागलेत. आता जरा कटनाची जागा शोधायला चालू आहे. कारण चुकून जर संध्याकाळी पाऊस जर आला तर काहीतरी जागा पाहिजे म्हणून जागा शोधायला गेलेत. पाहुणं आता आम्ही आलोय पिल्ली काढण्यासाठी. पालखी जवळ आलोय बघा. पालखी वगैरे आहे. शाळेजवळ आज मेंढरं बसलेले आहेत. तर आता पिल्ली काढायची आहेत आपल्याला. मेंढरं बघा तळमाळायला लागलेत आपल्या पिल्लांसाठी. जशी आपली आई आपल्यासाठी तळमाळते तशी मेंढी माऊली आपल्या पिल्लांसाठी तळमाळायला लागली. पिल्लं काढायची बाहेर. हे बघा हर्षाने तोपर्यंत चालू केलंय. एकदा पाऊस वाढलेला आहे. पाऊस यायला लागलाय. पण एकदा तीच पिल्ले अजून पाजलेले नाहीत. पिल्ले पाचता पाऊस आलाय म्हणून कटनाला मेंढरं घेऊन निघालोय. मेंढी आजारी पडली उचलून घेतली होती. आता हे बघा पाऊस. हे बघा मामा. हे बबलू चाच्या. हे बघा विषय खोल केलाय पावसाने. पिल्ले काय पाजून देईना झाला पाऊस. बर पावसात हे देखो सगळे पिल्ले इकडे घेतलेत. आम्ही जरा बसलोय. मेंढर जरा कळ ना पावसाने धिंगाणा केला. निसता काय बेन पडले आभाळ. हे बघा तर पावसात 4 ग्लासात नाही. आहा आहा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला येत नाही तुझी. करा.